नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल असं वॉलनट बेरी केक। तर चला पटकन जाऊन आपण बघूया वॉलनट बेरी केक कसा बनवायचा। ह्याच्या अगोदर लास्ट इयर आपण बघितलं कॅरेमल केक बनवला होता आपण, कॅरेमल आणि भरपूर असे सगळ्या बेरीज मिक्स करून। तर आज आपण बनवणार म्हणजे तो प्लम केकच होता, हा सुद्धा प्लम केकचाच एक प्रकार आहे। आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं ऑरेंज ज्यूसमध्ये प्लम केक कसा बनवायचा। आता हा विदाउट सोक केलेला आपण प्लम केक बनवणार आहोत, म्हणजे जे वॉलनट्स आणि बेरीजनी आहे। अगदी असंच होणार आहे तुमचा ही केक, अगदी टेस्टी डिलिशियस आणि अगदीच उत्तम झालेला। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच्यात नो मैदा आणि नो शुगर आहे, तर नक्की ट्राय करा, हेल्दी आहे। इथं मी वॉलनट केक आहे तर वॉलनट घेतले 1 कप, ह्याच्यापेक्षाही कमी आपल्याला लागू शकतात। तर इथं मी घेतले मिक्स बेरीज, हे मी पॅकेट घेतलेलं ऑनलाईन, ते मी तुम्हाला दाखवते। सगळ्या बेरीज, सगळ्या क्रॅनबेरी, ऑरेंज बेरी इथं सगळ्या भेटतात आपल्याला। आणि त्याच्यासोबत हे ड्रायफ्रूट्स इथं भेटलेले, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुक्याचे 4-5 असे प्रकार भेटलेले। तर बेरीज म्हणजे काय, अगदी मनुक्याचेच भाऊ असतात। तर चला आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतेच कोणतं पॅकेट आहे आणि कुठून मी घेतलं। आता कितीला पडलं ते 100 ते 150पर्यंत भेटतं तुम्हाला ऑनलाईन। आता इथं घेतलेलं आहे स्पेशली जी आपली छोटी किसणी असते ना, ज्याच्याने आपण आलं किसतो, त्याच्याने आपल्याला जायफळ किसायचं आणि दालचिनी किसायची, अगदी अर्धा चमचा। आणि 1 छोटा चमचा भरून आपल्याला घ्यायचं बेकिंग पावडर, हे आधीच काढून ठेवा। बऱ्याच वेळा आपण खायचा सोडा टाकतो पण बेकिंग पावडर टाकायला विसरतो, त्यामुळे पूर्वीच काढून ठेवा। आता हे पॅकेट होतं मिक्स बेरीज, नट्स अँड बेरीज, हे मी मागवलं होतं ऑनलाईन। तर चला, हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वान दुकानातूनही बेरीज घेऊ शकता, जिथं केकचं साहित्य भेटतं तिथून। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करते। 1 कप मी घेतले जॅगरी पावडर म्हणजे गुळाची पावडर, 1 कप घेतले दूध आहे कोमट, आणि त्याच्यात घेतलेलं इथं रूम टेम्परेचरवरचं तूप, अर्धा कप घेतलेले तूप। कोणतीही वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता घरातलं, त्यानुसार तुम्ही हे बनवा। सगळं एकाच वाटीच्या प्रमाणाने म्हणजे एकाच रेशोने तुम्ही बनवू शकता। अर्धा कप तूप तुम्हाला हवं तर तुम्ही गरम करून विरघळून घेऊ शकता, पण अगदीच कडक घेऊ नका, कारण की आपल्याला मिक्सरमध्ये मिक्स करायचं आहे। 1 कप तूप, अर्धा कप तूप, 1 कप दूध आणि 1 कप गुळाची पावडर। गुळाची पावडर नसेल तर गुळ किसून त्याला दाबून घ्या, म्हणजे मापाला दाबून घ्या। आता मी मिक्सरमध्ये हे वेट इन्ग्रेडियंट मिक्स करून घेतलेले 3 आयटम, तूप, गूळ आणि दूध कोमट होतं अगदी रूम टेम्परेचरवरचं। आता ड्राय इन्ग्रेडियंट म्हणजे पिठं वगैरे आपण मिक्स करूया। आता चला, तर आणि मेन साहित्य काय आहे ते आपण लास्टमध्ये बघणारच आहोत, जे अजिबात स्किप न करता तुम्हाला घ्यायचं आहे। तर इथं वेट इन्ग्रेडियंटमध्ये जसं मी म्हटलं, मी मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरणार आहे, तर अगदीच हेल्दी आहे। तुमच्या घरात डायबिटीज असेल किंवा लहान मुलांना, किंवा तुम्ही जिम जाणार असताल, डाएट कॉन्शियस आहात, तर नक्कीच हा केक खूप बेनिफिशियल आहे तुमच्यासाठी। अजिबात नो मैदा आहे ह्याच्यात आणि साखरसुद्धा नाही। तर 1 कप इथं मी पूर्णपणे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कोणती वाटी, कप, कोणताही रेशो घ्या तुम्ही तुमच्या घरातला, त्यानुसार सगळं मोजून मापून घ्या। आता तुम्ही त्या बाजूला बघता जे वॉलनट्स होते ते मी स्लायसरने स्लाईस करून ठेवले। आणि आता हे जे पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला बेकिंग पावडर, दालचिनीची पावडर आणि जायफळ पावडर जे आपण किसून घेतलेली, ते सगळं चाळून घ्यायचं आहे चाळणीने। आणि कोको पावडरसुद्धा आपल्याला लागणार आहे अर्धा कप, तर ते चाळून घ्यायचं आहे, कारण की बाकीचे जिन्नस जे आहे ते आपण चाळून घेतलेले नसतात। गव्हाचं पीठ आपण चाळलेलं असतं, त्यामुळे परत चाळायचं नाही। तुमच्याकडे चाळलेलं नसेल तर तुम्ही नक्कीच चाळून घ्या। गव्हाचं पीठ मी चाळलं नाही, कारण की ऑलरेडी चाळलेलं होतं गव्हाचं पीठ। आता इथं कोको पावडरचं एक जे छोटं पॅकेट असतं ना, ते घ्यायचं आहे, अर्धा कप बसतं ते, अगदीच 200 ग्रामचं पॅकेट होतं ते। तर 200 ग्रामचं ते कोको पावडर म्हणजे अर्धा कप त्याच्यात मावतं। आणि रिमेनिंग हे सगळं, दालचिनीची पावडर हमखास घ्या, प्लम केकमध्ये त्याचाच फ्लेवर एन्हॅन्स होतो। जायफळ पावडर घ्यायचं, तर आपल्याला कोणताही एसेन्स मी मिक्स नाही करत आहे, नाही व्हॅनिला एसेन्स, नाही कोणता एसेन्स। इथं मी कोको पावडर टाकली, दालचिनी टाकली पावडरला, आणि जायफळ पावडर आणि बेकिंग पावडरसुद्धा, आणि अगदी सोडासुद्धा इथं घ्यायचा आहे। बरेच जण काय करतो आपण की सोडा आधी घेतो, बट मी इथं सोडा नंतर घेतला आठवणीने, तर तुम्ही सुद्धा तसंच करा। सोडा इथं पाव चमचा घ्यायचा आहे किंवा 2 चिमटे घेतला तरीच चालेल, पण जी बेकिंग पावडर असते तिथं 1 छोटा चमचा अख्खा घ्यायचा आहे। मसाल्याच्या डब्यातले चमचे आहेत हे, तर हे लक्षात ठेवा, छोटा चमचे जे आपण मसाल्याला वापरतो ते अगदी।
1 टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेली. आता हे जे पातळ मिश्रण आहे, दूध, तूप आणि गूळ, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं ॲड करून हे जे पीठ आहे ते भिजून घ्यायचं आहे, म्हणजे ओलं करून घ्यायचं आहे. एक बॅटर करायचं आहे आपल्याला. अगदीच ह्याच्यात जे दूध आहे ते कमी पडणारच आहे. आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असलं, जसं जसं आपण हे मिक्स करू तसं तसं हे जे बॅटर आहे ते पातळ होईल. आता तुम्हाला सांगायचं आधी हे की जे काही ड्रायफ्रूट्स होते ते मी स्लायसरनी किसून घेतलेले, स्लाईस करून घेतले. जे आपली बटाट्याची सोलणी असते, स्लाईस करतो आपण, चिप्स वगैरे पाडतो त्याच्याने, चॉप करून घेतलेले, किंवा तुम्ही साध्या चॉपरनेही चॉप करू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा. आता इथं मी 1/4 कप म्हणजे पाव कप मी छोटा कप घेतलेला, त्याच्यानुसार मी दूध घेतलं. तर मी इथं 2दा दूध घेते, पाव कप, म्हणजे इथं मला टोटल लागलं आहे 1.5 कप दूध. आधी 1 कप घेतलं, मग पाव कप करून मी 2दा घेतलं, म्हणजे 1.5 कप दूध इथं मला लागलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला बरंचसं तूप आणि गूळ होता, त्यामुळे मी ते पुसून घेतलेलं आहे. काही जिन्नस वेस्ट करायचे नाही, कारण ते आपला मापातला भाग आहे. किंचितसुद्धा कमी पडता कामा नाही काही गोष्टी, त्यामुळे पाडू नका. आणि उरला असेल भांड्याला चिटकून तर ते पुसून घ्या, म्हणजे रेशो आपला चुकणार नाही. आता इथं दूध घेतलं मी, टोटल इथं मला 1.5 कप दूध लागलेलं आहे. आधी 1 कप घ्यायचं आणि मग लागेल तसं आपण वाढवू शकता. आता तुम्ही बघू शकता इथं मी कोणत्याही इलेक्ट्रिक विस्कर किंवा सिलिकॉनचा स्पॅटुला वगैरे काहीच नाही घेतला. इथं मी साधी आपली जे विस्कर असतं ज्याच्याने आपण अंडं फेटतो ते घेतलेलं आहे. आता इथं परत मी थोडंसं दूध ॲड केलं. पूर्णपणे मला इथं अर्धाच कप दूध लागलेलं वरून. आणि जे मी तुम्हाला मगाशी सांगत होते, बाजूला मी वॉलनट किसून ठेवलेलं आहे. तर अख्खा 1 जो कप होता ना, तो मी वॉलनट नाही घेतलं. मी इथं वॉलनट 3/4 वाटी घेतलेलं आहे, म्हणजे कप. आता इथं ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्ता हे मी चिरून घेतलेले आहेत. बाकीचे जे बेरीज होते ते आपल्याला चिरले नाही. जे मोठे बेरीज होते ना ऑरेंज कलरचे, ते चिरून घेतलेले आहेत. इथं मी कोणतेही टूटी फ्रुटी वगैरे नाही वापरले. इथं हे नॅचरली जे बेरीज आहे, म्हणजे जे मनुकेचे भावंड असतात ते घेतलेले आहेत. आणि वॉलनट घेतलेले तर जास्त प्रमाणात. जसं मी तुम्हाला परत सांगते, वॉलनट इथं 3/4 कपच मी किसलेला आहे, चिरलेला आहे. जो पाव कप वॉलनट होता तो मी बाजूला ठेवला आहे. तो जाडसर कापल्याने तो गार्निशिंगसाठी वरून लागणार आहे. तर इथं पूर्ण आपल्याला 1 कप वॉलनट लागलेला आहे. तर हे बघा, छान असं मिक्सर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त घाई गडबड गोंधळ करायचा नाही. आता ह्याला अजिबात रेस्ट ठेवायचं नाही. आता जे आपलं मेन आहे भांडं ते तयार करून ठेवायचं आणि ह्याच्यात टाकायचं अर्धा कप नाही, इथं अर्ध्या कपाचा अर्धा कप म्हणजे 1/4 कप इथं मी व्हिनेगर घेतलेलं. लास्टमध्ये इथं व्हिनेगर टाकायचं. केक टीन तुम्ही तयार करून ठेवा आणि मग इथं व्हिनेगर मिक्स करा. लास्टमध्ये व्हिनेगर मिक्स करायचं. बाजूला मी भांडंसुद्धा कुकर नाही, पातेल्यात मी करते. पातेलं मी गरम करायला ठेवलं. तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर कुकर पहिले हे सगळं मिक्स करायच्या अगोदर कुकर गरम करायला ठेवा. आणि केक टीनसुद्धा आधीच पेपर वगैरे काय लावायचं असेल ते लावून घ्या आणि मग ह्याच्यात बॅटर ॲड करा. लगेच व्हिनेगर टाकलं की मिक्स करायचं आणि हे बॅटर ह्याच्यात ओतायचं. लगेच अगदी 5 मिनटंसुद्धा वाया जाऊ द्यायचे नाही. व्हिनेगर मिक्स केलं की लगेच ते फर्मेंट होतं किंवा रिॲक्ट करतं सोडा आणि बेकिंग पावडर. तर लगेच आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे. प्लॅटफॉर्म जरा पसारा आवरते मी आणि लगेच आता आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे थोडं. आणि चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. आता इथं जे बाकीचे बेरीज आहे थोडेसे आणि वॉलनट आहे ते मी ठेवलेले पाव कप, ते इथं कापून ठेवलेले मोठ्या मोठ्या चंक्समध्ये वॉलनट, ते मी वरून गार्निश करते. कारण की आत्ताच आपल्याला टाकायचे आहेत, लास्टमध्ये आपण नाही टाकू शकत कारण की ते चिपकत नाही. मग त्यामुळे तर काळे मनुके आहेत, काही बेरीज आहे ऑरेंज कलरचे, काही रेडवाले बेरीज आहे, ते आपण इथं टाकून घ्यायचे. परत वाटलं तर परत बारीक तुकडे करा, मोठे असतात बेरीज त्यामुळे. आणि इथं मस्त असं गार्निश करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मी पातेल्यात ठेवणार आहे. तर चला आता बघूया. माझं ओव्हन किंवा रेडी आता मायक्रोवेव्ह गॅसचं. एकदा मोठं पातेलं घ्यायचं, झाकण घ्यायचं असं, आणि त्याच्यात मी स्टँड ठेवलेलं होतं ऑलरेडी. सांडशीने पकडूनच ठेवा, हाताला चटका वगैरे लागत नाही, सांभाळून ठेवा. पेपर थोडा वर आला तरीही चालेल, केक थोडा वर फुलून आला त्यामुळे, म्हणजे वर येऊ शकतो तर त्यामुळे चेक करायचं. इथं मी इथं 40 मिनटात चेक केलं, परत ठेवलं, परत मी इथं 5-6 मिनटं ठेवलेलं आणि मग गॅस बंद केला, पूर्णपणे याला थंड करून घेतलं. आता इथनं माझ्याकडून एक मिस्टेक झाली. केक टीन तर गार झालता म्हणजे थंडा झालता, बट केक इथं आतून गरम होता.
मोल्ड थंड झालेला, पण केक इथं आतून गरम होता. केकच्या आतमध्ये वाफ होती, स्टीम होती. त्यामुळे जेव्हा मी ह्याला शूट करत होते, आता मला कापायचं होतं, छान फ्लफी झालता, सॉफ्ट झालता. स्पंजी नाही म्हणू शकणार, कारण की प्लम केक हा कधी स्पंजी नसतो. हा रव्याचा केक नसतो, सॉफ्ट असतो पण स्पंजी नसतो. तर चला, आता हलकासा झालेला आहे मस्तपैकी. आता मी ह्याला कापून घेते, कारण की मला व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यामुळे मी खूप घाई गडबड गोंधळ केला आणि केक आतून गरम होता. लगेच त्याची वाफ लागली, तुम्ही बघू शकता. म्हणून थोडासा असं तुम्हाला वाटत असेल की हा फुगला नाही, कारण की हा जास्त स्पंजी नाही बनत. ॲक्च्युली हा सॉफ्ट बनतो, स्पंजी नाही बनवू शकत आपण. कधीही बाजारातला प्लम केकसुद्धा स्पंजी होत नाही. जसं आपला व्हाईट केक असतो आणि प्लम केक असतो, दोघांमध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता. तसंच हा सुद्धा आहे. अगदी टेस्टी डिलिशियस झालेला. चव करून मी आत्ता बघितलं, खूप टेस्टी झालं. तर नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या क्रिसमसला ट्राय करा हा प्लम केक, म्हणजेच वॉलनट बेरी केक. अगदी तुम्हाला बेरीज वगैरे भिजवायची काही गरज नाही, किंवा एक्स्ट्रा शुगर किंवा मैदा फ्री हा केक आहे. काहीच संकोच न ठेवता पटकन जाऊन हा नो मैदा नो शुगरचा मस्तपैकी हा वॉलनट बेरी केक नक्की ट्राय करा. लहान असो किंवा मोठे असो, सगळ्यांनाच आवडणार आहे. आणि गुळाचं किंवा पिठाचं रेशो जसं मी सांगितलं अगदी परफेक्ट घेतलं तर तुमचाही असा परफेक्ट वॉलनट बेरी केक होणार आहे. अगदी छान टेस्टी आणि डिलिशियस. टी टाईमसाठी अगदी स्पेशल आहे हा. आपण बाजारातले जे प्लम केक खातो ते थोडंसं कडूसर वाटतात, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ज्यूस असतो, आर्टिफिशियल ज्यूस मिक्स असतो त्याच्यात. त्यामुळे पण ह्याच्यात आपण कोणताही ज्यूस वगैरे मिक्स नाही केला. तुम्ही बघितलं. आवडला असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, घरी बनवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. रिमेनिंग दोघं केकचे व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. लास्ट इयर आणि त्याच्या लास्ट इयर आपण बनवलेले ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.